कोल्हापूरमध्ये रविवारी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। या निमंत्रण पत्रिकेमध्ये भाजप आमदारांचं नावच नसल्याचं उघड झालेलं आहे। महायुतीच्या प्रचाराचा रविवारी शुभारंभ आणि त्यातच निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या आमदारांचं नावच नाही। निमंत्रण पत्रिकेत पुन्हा गटबाजीचं दर्शन बघायला मिळालं। या पत्रिकेवरून कोल्हापूरचं राजकारण पुन्हा तापू शकतं। आमदार अमल महाडिक यांचं नावच निमंत्रण पत्रिकेमध्ये नाही। म्हाडा अध्यक्ष समरजित घाडगे यांचंही नाव या पत्रिकेमध्ये नाही। कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। संदीप, काय सांगाल, कधी नव्हे ती खूप प्रयत्नांती बैठकांवर बैठका चर्चांवर चर्चा झाल्यानंतरही युती झाली आहे आणि आता प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळीच काय नेमकं कोल्हापुरात घडतंय? सुवर्णा, येत्या रविवारी महायुतीचा पहिली प्रचार सभा कोल्हापूरमधून होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही या मेळाव्याला हजर असणार आहेत। कोल्हापूरमधल्या तपोवन मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे 5 वाजता येत्या रविवारी। आपण जर निमंत्रण पत्रिकेवर नजर टाकली तर बाळासाहेब ठाकरेंचं फोटो त्याच्यावर आहे, नरेंद्र मोदींचा देखील आहे आणि दुसरीकडे जे उमेदवार आहेत संजय मंडलिक जे शिवसेनेचे आहेत मात्र आता युतीचे उमेदवार आहेत त्यांचा देखील फोटो आहे। त्याच्या खाली जर नावं पाहिली तर उद्धव ठाकरेंचं नाव आहे, फडणवीस यांचं नाव आहे, चंद्रकांतदादा पाटील मंत्री यांचं नाव आहे आणि दिवाकर रावते यांचं देखील नाव आहे। मात्र त्याच्या खाली जी नावं आहेत त्यामध्ये भाजप आमदारांची नावं नाहीत। विशेष म्हणजे अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत आणि धनंजय महाडिक हे सध्या लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार आहेत। आणि दुसरं म्हणजे कागलचं राजकारण आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे। कागलमध्ये गटबाजी आहे आणि तिथं समरजित घाटगे हे सध्या म्हाडाचे खरं तर ते अध्यक्ष आहेत आणि भाजपचे नेते देखील आहेत, पण त्यांचंही नाव या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा गटबाजीचं दर्शन झालेलं आहे असं म्हणता येईल आणि याच्यावरून पुन्हा एकदा कोल्हापूरमधलं राजकारण तापणार आहे। मात्र आता काही वेळानंतर म्हणजे साधारणतः 4 वाजता या महायुतीच्या जो मेळावा होणार आहे त्या संदर्भात एक पत्रकार परिषद ठेवलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेला चंद्रकांत पाटील आणि दिवाकर रावते हे दोघेही मंत्री असणार आहेत। आता हे दोघे त्यावर काय स्पष्टीकरण देतात हे आपल्याला काही वेळानंतर समजू शकेल। नक्की संदीप, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल।